नमस्कार मैत्रिणो, कशा आहे? छानच राहा. माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा, इथं आपण मस्त अशी कवळी कवळी गवार निसून घेतलेली आहे पहा मैत्रिणो, आणि खूपच कवळी. आता आज आपल्याला ही गवार कशी बनवायची, अगदीच सुक्की, अगदी टिफिनसाठी. बघा, इथे सुक्के मसालेसुद्धा मी घेतलेले आहेत, कारण की आपण दरवेळेस हिरवी बनवतो, खारी गवार बनवतो. आज थोडीशी वेगळी. टॅमॅटो कोथिंबीरसुद्धा घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. शेंगदाण्याचा कूटही घेतलेला आहे, पाहू शकता. हा एवढा दाखवला आहे, पण आपल्याला एवढा कूट काय घालायचा नाही मैत्रिणींनो. चला मग अगदी सोप्या पद्धतीने ही झटपट अशी गवारीची भाजी बनवूया. कारण की भरपूर गवार आहे, शेतात बी भरपूर गवार आहे. त्याच्यामुळं काय, रोज रोज भाजी खाऊन बी कंटाळा येतो. जरा वेगळ्या पद्धतीने थोडीशी बनवूया आपण आज भाजी. इथं कढईमध्ये तेल ओतलं आहे बघा. तेल आहे अगदीच आता चांगलं तापून द्यायचं मैत्रिणींनो. तेल चांगलं तापलं तर त्याच्यानंतर आपल्याला लगेच जिरी मोहरी टाकून द्यायची पहा. जास्तही कडक तापायचं नाही, म्हणजे आपली जिरी मोहरी आहे ना अजिबात जळत नाही. अगदी तेलही मापात तापवायचं मैत्रिणींनो. त्याच्यानंतर लगेच टॅमॅटो चिरलेला तोसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा. इथं टॅमॅटो अगदी मस्त असा परतणार आहे. थोडीच गवार करणार आहे मैत्रिणींनो, जास्त नाही. 3 माणसांपुरतीच करणार आहे इथं, त्याच्यामुळे छोटी कढई ठेवलेली आहे. आणि कसं आहे, तुम्हाला वाटेल रोज रोज काय गवारीची भाजी, कारण की आमच्या शेतामध्ये भरपूर सारी गवार आहे. आणि कसं आहे का, भाजीला काय नसलं की पटकनी गवार आणायची आणि पटकनी अशी करायची मस्तपैकी पहा. त्याच्यामुळं 2 दिवसा मिळून गवारीची भाजी तर होतेच हमखास टक्के घरात. मसाले अगदी छान पद्धतीने परतलेले आहे पहा. कोथिंबीर पुन्हा मी टाकलेली याच्यात. आता कोथिंबीरही परतून घेतली. त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथं गवार टाकून घ्यायचे पहा. कवळी कवळी गवार आहे मैत्रिणींनो, तुम्हाला दिसतच असेल. आणि ही कवळ्या गवारीला कसं आहे, शिजायला बी टाईम नाही लागत आणि खायला बी खूप टेस्टी लागते. चला आता ही गवार एकदा मैत्रिणींनो आपण अशी खालवर करून घेऊया. मस्तपैकी अशी खालवर करून घ्यायची पहा. रंग बी पहा काय सुंदर आला आहे गवारीच्या भाजीला, आणि खरंच खूप टेस्टी लागते गवार खायला. गवारीचा कधीच कंटाळा येत नाही, रोजही असली तरी. आता इथं शेंगदाण्याचा कूटही टाकून घेतला आहे. मापातच टाका, जास्तही टाकायचा नाही आपल्याला. जास्त मग काय होतं, जास्त टाकला की नुसताच तो शेंगदाण्याचा कूट चालतो, त्याच्यामुळं आपल्याला काही जास्त टाकायचं नाही आहे. हे बघा, अगदीच शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर आपल्या भाजीत अजूनच जरा फरक जाणवतो आहे. दिसायला बी छान दिसते. त्याच्यानंतर पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे पहा मैत्रिणींनो. आता ही भाजी आपल्याला मस्तपैकी अशी 2 मिनटं तरी झाकून ठेवायची पहा. अगदीच वाफेवर तयार होणारी ही भाजी आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. थोडंसं त्याच्यात नकळत असं हाताने शिपलेलं पाणी, तरी मीठ टाकल्यामुळं थोडं पाणीसुद्धा झाले पहा. पुन्हा झाकण ठेवून पुन्हा आपली गवार आपल्याला 2 मिनटांनी चेक करायची बघा. आपल्याला जशी हवी तशी ही गवारीची भाजी झालेली आहे, तरी अजून थोडी बाकी आहे. आपण पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवूया मैत्रिणींनो. 2 मिनटांनी पाहूया, गवारीची भाजी अगदीच रेडी झालेली आहे पहा. मस्तपैकी रंग बी छान दिसतोय, मस्तपैकी तेलही सुटलेलं आहे तिला, पाहू शकता तुम्ही. छान अशी गवार आपली झालेली आहे मैत्रिणी तयार पहा. ही गवारीची भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा मैत्रिणी. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात ते सुद्धा सांगा. सांगायला अजिबात हे व्हायचं नाही. चला मैत्रिणी, उद्या भेटूया. बाय.